ठीक आहे हे धरा एखादी काढा रे व्हिडिओ काढ ना फक्त हातात द्या ना हे सरांची व्हिडिओ काढ सरांनी काय शिकवलं तुम्हाला वर्तुळ शिकवतो तुम्हाला त्रिकोण त्रिकोण माहिती आहे का सर्वांना आपल्या घरामध्ये त्रिकोणाकृती काय गरम पडतो राव घरामध्ये काय काय असतं त्रिकोणाच्या आकारात त्रिकोण मध्ये समजतं ना समोसा सांगा सांगा बरं एक एक करून. काय काय असतं त्रिकोणी आकारात सँडविचचा आकार असेल समोसा त्रिकोणी पावडा खाल्ला का काय येते नाही वर्ग भरतो पताकी लावतो ना जेव्हा सजवतात तेव्हा लावले का तुम्ही हे कोणत्या आकाराचे असतात त्रिकोणी असतात बरोबर त्रिकोण म्हणजे समजलं सर्वांना त्रिकोण फटाके तुम्ही बघितले नाही कधी सजवताना दोरी बांधलेली असते कलरचे असतात वेगवेगळे त्यांना फटाके लक्ष द्या इकडे एक मिनिट हा काय आहे त्रिकोण त्रिकोणाची व्याख्या तुम्हाला झाली द्यायच्या अगोदर येते का कोणाला सांगा बरं बरोबर ज्या आकृतीला 3 बाजू आणि 3 कोन असणारी बंदिस्त आकृती तीन बाजू आणि 3 कोन असणारी बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण हे तुम्हाला याच्या अगोदर झालेलं आहे त्याच्यानंतर त्रिकोणाचे प्रकार झालेले असतील कोणकोणते प्रकार असतात त्रिकोणाचे बाजूंनी वेगळे प्रकार पडतात आणि कोनांनी वेगळे प्रकार पडतात बाजूंनी कोणते कोणते पडतात 3 प्रकार बाजूंनी बाजूवरून त्रिकोणाच्या बाजूवरून 3 प्रकार पडतात त्रिकोणाचे माहित आहे नाही माहिती ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला बोलतात समभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात बघा त्रिकोणाच्या 2 बाजू समान आहेत एक वेगळी आहे याला काय बोलतात समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण हे 3 प्रकार कशावरून झाले बाजूंवरून आणि दुसरे 3 प्रकार कोनांवरून 3 प्रकार होतात एक काटकोन त्रिकोण त्याच्यानंतर दुसरा लघुकोन त्रिकोण आणि तिसरा विषमकोन त्रिकोण हे प्रकार तुम्हाला माहित आहेत सर्वांना तर आता याच्यात आपण पुढचा थोडासा भाग बघणार आहे जसं कोणाच्या आतमध्ये कोण तयार होतात त्रिकोणाच्या तसंच त्रिकोणाच्या बाहेर सुद्धा कोण तयार होतो माहिती आहे तुम्हाला जर त्रिकोणाची तर ही बाजू मी लांबवली आता हा मी एक त्रिकोण काढला A B C आणि इकडे हा D पॉइंट आता हे 3 कोण जे आहेत कोण A कोण B आणि कोण C हे काय झाले त्रिकोणाच्या आतील कोण आणि कोण ACD हा जो कोण आहे हा कुठे तयार झाला त्रिकोणाच्या बाहेर एक जर समजा मी ही पण बाजू लांबवली तर इकडे पण कोण तयार होईल ही पण बाजू लांबवली बरोबर अशा पद्धतीने तुम्ही जर सर्वच्या सर्व बाजू लांबवल्या तर काय तयार होतं त्रिकोणाच्या आतमध्ये सुद्धा कोण तयार होतो आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा कोण तयार होतो समजलं सर्वांना इथपर्यंत तर आता आज आपण बघणार आहे त्रिकोणाच्या बाहेर जो आता कोण तयार होतो तो कोण आपण त्रिकोणाच्या आतल्या कोणाच्या सहाय्याने मोजू शकतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश आणि ही सरळ लाईन असते
आता हा त्रिकोण काढला मी, त्रिकोण काय, त्रिकोण PQR, आणि पुढे मी सरळ ती रेषा वाढवली, त्याच्यावर कोणता पॉईंट दिला, यस. आता इथे किती कोण आहेत टोटल, हे 3 आणि हा एक 4 कोण, बरोबर. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. आणि ही जी मी सरळ रेष काढली, हा किती अंश आहे, हा नाही, हा पूर्ण 360 झाला, बरोबर. आणि हा निम्मा वरचा म्हणजे QRS हा किती झाला, 180. हा पण 180, आणि जे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज आहे ती पण किती झाली, 180. तर इथे सूत्र असतं, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो कोण PRS आपल्याला ते रोड करायचं. हे बघा, कोण PRS जो आहे हा कुठे आहे, त्रिकोणाच्या बाहेरील बाजूला आहे, बरोबर. तर हा कोण त्रिकोणाच्या आतमध्ये कोण आहे, कोण PQR. PQR दिसतोय इथे, कोण PQR अधिक कोण QPR. म्हणजे याच्या अपोजिटला जे दोन कोण आहेत, हा R कोण सोडून द्यायचा. आता बाहेरचा कोणता आहे, PRS, बाहेरच्या बाजूला बनलाय PRS. तर R चा सोडून जो उरलेला कोणता कोण राहिला, मग P आणि Q, ह्या दोन कोणाच्या मापाची जी बेरीज असते तेवढाच हा कोण असतो. समजतंय, कोण P आणि कोण Q ह्या दोघांची जी बेरीज असते ते असते PQPRS. जो त्रिकोणाच्या बाहेर जो आपला कोण तयार झालेला आहे तो, आणि ह्या दोन कोणांची बेरीज ही एक असते. तर हा प्रमेय आहे, हा तुम्हाला प्रूफ करायचा आहे. सिद्धांत माहित आहे तुम्हाला, हे झालेलं आहे तुमचं त्रिकोणाचं, झालं असेल तर कोणाला माहित आहे कसं काय प्रूफ करायचंय, सिद्ध कसं करायचंय, येते कोणाला, नाही आपण वर्गात बसतो. आता सर्वात पहिले आपलं एक सूत्र माहित आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. ते आपण इथे लिहून घेऊ. म्हणजे काय झालं, कोण PQR अधिक कोण QRS अधिक कोण R बरोबर 180, बरोबर ना. आणि तसंच हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आणि त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, जरी सरळ रेष आहे तर याचा कोण किती असतो, 180, बरोबर. तर इथे आपण बघू शकतो कोण PRQ, कोण PRQ अधिक कोण PRS. हा किती येईल, PRS आणि PRQ हा किती असेल, 180 अंश. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आता आपल्याला इथे दोन इक्वेशन भेटलेले आहेत, एक म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आणि 180 अंश, आणि दुसरं म्हणजे हा जो आपण जी रेषा वाढवलेली आहे QPRS आणि कोण PRS आणि कोण PRQ, या दोघांची पण मापांची बेरीज किती असते, 180 अंश. तर हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 काय आहेत, बरोबर आहेत, बरोबर. तर आपण हे कसे लिहू शकतो, कोण PQR अधिक कोण QRS अधिक कोण RPQ बरोबर कोण